शिवपुराण श्रवण करत असताना थोडं त्या ठिकाणी गंभीरता घ्या मायबा, गंभीरता घ्या. एक एक शब्द आपल्या जीवनाचं कल्याण करणारा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. पुरुष मंडळी असेल, मातोश्री असेल, ज्या तळमळी त्या ठिकाणी तुम्ही श्रवण करण्याकरता आला त्या तळमळीचं चीज झालं पाहिजे. जे 2 तास 3 तास तुम्ही त्या ठिकाणी बसणार आहात, ह्या तपश्चर्याचं, या साधनेचं चीज झालं पाहिजे, ते फळ मिळालं पाहिजे. निदान 7 दिवस झाल्यानंतर निदान आपलं आत्मिक समाधान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि शिव महापुराण याकरता श्रवण करावं की आपल्या आत्मिक समाधानासाठी. समाधान प्राप्त झाले की प्रत्येक गोष्टीचा माणसाला आनंद प्राप्त होत असतो. लक्षात ठेवा मायबा. समाधान नाही म्हणून तर आज कोणी सुखी नाहीये मायबा. सुखी नसण्याचं कारण हे समाधान आहे, असमाधान. केवढाही बंगला बांधला पण समाधान नसेल तरी त्या बंगल्यामध्ये झोप येत नाहीये. फॉर्च्युनर गाडीही तुम्ही जर घेतली, प्राप्त झाली, पण समाधान नसेल तिच्यातही आनंद वाटत नाहीये. समाधान नसेल तर काहीही करा, आयुष्यभर त्या ठिकाणी सुखाकरता धावपळ करत राहा मायबाप. पण जोपर्यंत जीवनामध्ये समाधान प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रत्येक परिस्थितीमध्ये माणसाला आनंद घेता येत नाही. म्हणून जीवनामध्ये समाधान अत्यंत 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 महत्वाचं आहे. आणि ते समाधान ते मिळण्याची काही असं बाजारामध्ये मिळत नाहीये. एकमेव ठिकाण आहे मायबाप, एकमेव ठिकाण आहे. ते ठिकाण म्हणजे ही कथा आहे, हे शिवपुराण आहे, हा सत्संग आहे, हे कीर्तन आहे मायबाप. जे समाधान माणसाला इथे मिळल्या जातं, इथे प्राप्त होतं मायबाप, ते समाधान कुठेही प्राप्त होत नाहीये. कुठेही फिरा मायबाप. पण इथे 3 तास माणसाला एवढी स्थिरता प्राप्त होते, एवढी स्थिरता प्राप्त होते. माणसाला घरची आठवण होत नाही, कुठली आठवण होत नाही. किती स्थिर बसतोय. आणि इतकी शांतता, एवढा स्थिर हा माणूस फक्त इथेच बसू शकतोय, कुठे नाही बसत. कुठेतरी स्थिरता पाहिजे, कुठेतरी स्थिरता पाहिजे. समाधानाचं एकमेव ठिकाण फक्त माझ्या भोलेनाथांची कथा आहे, हरिकथा आहे. कारण माणसासारखं आणि स्त्रीसारखं चंचल परत कोणी नाहीये माहिती. एवढा चंचल, एवढा चंचल आहे. आणि इथं बसण्यानं त्या ठिकाणी आज 2 तास भगवंताचं गोड असणारं चरित्र आपल्या कानावर श्रवण होणार आहे. अलौकिक ते महात्म्य हे आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. अनेक तीर्थाचं दर्शन आपल्याला इथे त्या ठिकाणी घडणार आहे. अनेक देवताचं दर्शन त्या ठिकाणी इथं घडणार आहे. सर्व सृष्टीतला आनंद, सर्व सृष्टीतलं सुख ते अनुभवाला त्या ठिकाणी इथे मिळणार आहे मायबाप आपल्याला. हे अलौकिक असणार हे शिव महापुराण कथा आहे. शिव महापुराण हे उत्तम शास्त्र आहे मायबाप. आणि शिव महापुराण हे साक्षात माझ्या देवाधिदेव महादेवांचं प्रत्यक्ष स्वरूप सांगितलं गेलं आहे. काय? भगवान शंकराचं प्रत्यक्ष स्वरूप सांगितलं मायबाप. ग्रंथाच्या निमित्तानं, पुराणाच्या निमित्तानं माझा भोलेनाथ या युगामध्ये प्रत्येकाला दर्शन देण्याकरता, मी काल बोलून गेलो हा विषय, भगवान भोलेनाथांच्या स्वरूपाचा आनंद प्राप्त करण्याकरता मायबाप, त्या स्वरूपामध्ये लीन होण्याकरता, आत्मिक समाधान प्राप्त होण्याकरता या पुराणाचं निमित्त करून आज प्रत्यक्ष भगवान तो दर्शन देण्याकरता आज या छोट्याशा गावामध्ये, पवित्र गावामध्ये विराजमान झाला. हे आपले हे पूर्व प्रारब्ध आहे, पूर्व कर्म आहे मायबाप. शिवरूपं क्षितो ज्ञेय सेवनीयं च सर्वथा. शिवरूपं क्षितो,
ज्ञेयम सेवनीय च सर्वथा. मायबाप हे भगवान शंकराचं स्वरूप मानले गेलं. शिवकथा, शिवकथा. शिवमहापुराण हे सर्वात श्रवण करण्याचं उत्तम साधन मानलं गेलंय. शिवमहापुराण. आणि सर्व श्रोते मायबापांना मी विनंतीही करतोय, ही प्रत्यक्षने भगवान शंकरांना अधिष्ठान का मानलं मायबाप? असं नाहीये की भगवान विष्णू, ब्रह्मदेव, अनेक देवतांचा मी उपहास करतोय, असं नाहीये. एकाचा उपहास करून त्या ठिकाणी भगवान शिवांना अधिष्ठान मानणं हे तर योग्य नाहीये. पण शिवमहापुराण असं सांगतं की देवाधिदेव महादेव आहे, सर्वांना उत्पन्न करणारा. कोणत्या संप्रदायाला त्या ठिकाणी मी संप्रदायाचा धिक्कार करत नाहीये. सर्व संप्रदायाचा आधार घेऊन आज हे शिवपुराण मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. सर्व संप्रदायाचा. दुसरं वैशिष्ट्य फार सुंदर अलौकिक पद्धतीने शिवमहापुराणामध्ये आहे. फार सुंदर आहे. राजसूये यत्पुण्याग्निष्टोमशतेन च तत्पुण्यं लभते शंभो शंभो. कथा श्रवण मात्रत. काय सुंदर अलौकिक त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगितलं मायबाप. ऐका रे, ऐका रे. फार गोड आहे, फार गोड आहे. की जर कथा जर 7 दिवसापर्यंत जर श्रवण केली मायबाप, जो श्रोता भगवान शिवांची कथा आवडीने, तनमन धनाने, पवित्र मनाने, तळमळीने, विश्वासाने श्रवण करत असेल, तर त्या ठिकाणी श्रवण करण्याचं फळ असं सांगितलंय. राजसूयेन. की राजसू यज्ञ केल्याचं हे पुण्य प्राप्त त्या व्यक्तीला होतं मायबाप. राजसू यज्ञ केल्याचं हे अलौकिक महात्म्य, अलौकिक महात्मा माझ्या भगवान भोलेनाथानं प्रत्यक्ष श्रोते मायबापानं सांगितलंय. आणि खरं तर हे शास्त्र असं सांगतंय, हे शिवमहापुराण पहिल्यांदा माझ्या देवाधिदेव महादेवानं सांगितलं मायबाप. पहिल्यांदा हे शिवमहापुराण भगवान देवाधिदेव माझ्या लोकेश्वर भगवान त्यांनं निर्माण केलं. शिवमहापुराणातलं प्रत्येक वैशिष्ट्य मायबाप माझ्या भोलेनाथानं सांगितलेलं आहे. ही भाषा माझ्या देवाधिदेव महादेवांची आहे. हे शब्द माझ्या देवाधिदेव महादेवांचे. लक्षात ठेवा. हे शौनकांनो, पुराणाचं किती वैशिष्ट्य सांगावं तुम्हाला, किती वैशिष्ट्य सांगावं. मी काल बोलून गेलो असेल मायबाप की जो शिव महापुराण त्या ठिकाणी श्रवण करतोय त्याला माणूस नाही म्हणायचं आहे, माणूस नाही म्हणायचं आहे. मग त्याला रुद्र म्हणायचंय, रुद्र. कारण मायबाप जो भगवान शिवांची कथा श्रवण करतो तो माणूस राहत नाही, तो भगवान शिवच बनल्या जातो, तो रुद्र बनल्या जातोय. हे मी सांगत नाहीये, मी नाही सांगत. ऐका. ये शृण्वन्ति मुने शैव पुराणां शास्त्रमोत्तमं ते मनुष्यामण मंतव्या रुद्र एव न संशय. काय
काय सुंदर पुरावा आहे मायबाप, काय सुंदर पुरावा आहे. ए शृण्वन्ति मुने शैवं पुराणं शास्त्रमोत्तमं इते मनुष्याण मंतव्या रुद्र एव न संशयः. हे शौनकांनो, हे शौनकांनो, मायबाप लक्ष द्या शब्दाकडे. हे शौनकांनो, आज जे पुराण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे, जो पुराण ऐकतोय, श्रवण करतोय, तो माणूस राहत नाहीये, माणूस नाही राहत. जो श्रद्धेनं, तळमळीने, पवित्र भावनानं त्या ठिकाणी विश्वासानं हे शिव महापुराण श्रवण करतो ना मायबाप, ते मनुष्यान मंतव्या रुद्र एव न संशयः. तो माणूस राहत नाही रे, नाही रे, तो रुद्र स्वरूप बनला जातो माहिती. आणि यामध्ये संशय नका घेऊ, संशय घेऊ नका, संशय घेऊ नका की आज जे पुराण मी तुम्हाला सांगतोय, हे पुराण जे सांगते ते एक एक शब्द सत्य असेल का मायबाप. वेद व्यासांचे पट्ट शिक्षु दे त्या ठिकाणी शब्दाला अधिकार देणारे, मान देणारे, शब्दाचा आदर करणारे जे शब्द प्रचुर आहेत, अधिकार संपन्न त्या ठिकाणी अलौकिक ज्यांची वाणी, पवित्र ज्यांची वाणी आहे, ज्यांची वाणीचे शब्द ऐकण्याकरता, कथा ऐकण्याकरता देवादिदेव महादेवानं यावं, ज्यांची कथा ऐकण्याकरता सर्व देवता विराजमान व्हावे, ज्यांची कथा, ज्यांच्या मुखातून कथा श्रवण करण्याकरता अधिकार संपन्न असणारे, शास्त्र जाणणारे, वेद जाणणारे, पुराण जाणणारे, जे भगवंताचं अहोरात्रपणे त्या ठिकाणी ज्यांच्या रोमातून भगवंताचं त्या ठिकाणी भजन प्राप्त होतं मायबाप, प्रगट होतणारे, असे असणारे श्री शौनक ऋषी, श्री वेदव्यासांचे अलौकिक शिष्य असणारे, ज्यांनी त्या ठिकाणी वेदव्यासांच्या श्रीमुख कमला वाटे हे अलौकिक महापुराण श्रवण केलं, अवगत केलं, ते असणारे श्री सूतजी महाराज ते सांगतात, श्री व्यास सांगतात की संशय घेऊ नका, कथेमध्ये तर्क वितर्क काढू नका की हे जे सांगतात महाराज हे खरं असेल का, हे सत्य असेल का. ज्याची बुद्धी तर्क वितर्काची आहे त्याच्या जीवनामध्ये कधीही त्या ठिकाणी प्रगतीचा मार्ग नाहीये मायबाप. कधीही पुराण ऐकत असताना, सत्संग श्रवण करत असताना, भगवंताची गोड कथा श्रवण करत असताना माणसाच्या जीवनामध्ये तर्क वितर्क नसावा. कथाही तीच असावी, कथाही तशी श्रवण करावी की जी कथा आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचणारी असावी. विनोदाची कथा नकोय आपल्याला, मनोरंजनाची कथा नकोय आम्हाला ती कथा महत्वाची आहे, ते सत्संग महत्वाचा आहे, ते कीर्तन महत्वाचं आहे की जे कीर्तन आम्हाला आमच्या भगवंतापर्यंत पोहोचविल पाहिजे, ते महत्वाचं आहे. त्याच्या विनोदाच्या कथा, सासू सासऱ्यांच्या कथा पुष्कळ आहेत, पण त्या कथेने माणसाचं कल्याण होणार नाहीये माहिती. आपण आलोय फक्त आपल्या कल्याणाकरता, आपल्या सुखाकरता, आपल्या समाधानाकरता, कुठंतरी आत्मशांती करता आलोय, आणि माणसाचं लक्ष फक्त तिकडे पाहिजे. काय सुंदर आहे ही कथा, काय सुंदर आहे. आणि असंही सांगते, जो शिव महापुराण श्रवण करतोय त्याचे चरण हे तीर्थ आहे मायबाप, तीर्थ आहे. ज्याला संपूर्ण तीर्थाचं दर्शन घ्यायचं असेल, कथेला येणं झालं नसेल, पण ज्यानं 2-3 तास त्या ठिकाणी भगवंताचं हे चरित्र श्रवण केलं ना मायबाप, जो या धर्ममंडपाच्या बाहेर आला ना, कथेला येणं झालं नाही, तर त्या व्यक्तीनं ज्यानं श्रवण कथा केली त्याचं त्या ठिकाणी आपलं मस्तक त्याच्या चरणावर ठेवावं, झालं तीर्थाचं दर्शन मायबाप, झालं तीर्थाचं दर्शन. हे शिव महापुराण सांगते माबाप, हे पुराण सांगते, पुरावा देत आहे, हे अलौकिक आहे. पण हे सूतजी महाराज, येणाऱ्या युगामध्ये एवढा वेळ, एवढा टाइम या लोकांकडे नसणार आहे. मग काय करावं, 7 दिवस तर कोणाकडे नसणार आहे.
मग 7 दिवस जर नाही मिळाले तर या कथेचं श्रवणाचं फळ मिळेल का? का येणाऱ्या योगामध्ये फार लोक धावपळीचे आहेत, व्याप आहे प्रत्येकाच्या पाठीमागे. काय करावं या येणाऱ्या युगामध्ये? या माणसाने काय करावं? या पुरुषानं काय करावं? या जीवानं काय करावं? इथे सुद्धा श्री व्यासजी महाराजांनी आपल्या करता, या कलियुगातल्या लोकांकरता किती मोठी संधी दिली. मायबाप आहे का, केवढी मोठी संधी दिली, काय उपकार केलेत आपल्यावर. मायबाप लक्ष द्या रे, लक्ष द्या रे. संतांना या युगातल्या आलेल्या जीवा करता काय काय संधी दिली मायबाप, किती संधी दिली, काय उपकार केलेत मायबाप. अगणित उपकार आहेत, अगणित. किती उपकार करावेत. तरीही त्या ठिकाणी आपल्याला त्या उपकाराची जाणीव नाही मायबाप, नाही जाणीव. तरी माझा उद्धार व्हावं, माझं कल्याण व्हावं, कुठंतरी मला बदलायचंय, माझे विचार बदलायचे, माझे आचरण बदलायचं आहे, याकडं कोणाची दृष्टी नाहीच आहे मायबाप. फक्त पुराण श्रवण करणं, आणि पुराण श्रवण झालं की आपले कपडे झटकून घरी गेले की सगळं विसरून जातं मायबाप. आपण स्वतः कधी ते विचार आपण आचरणात आणण्याचे प्रयत्न का करत नाहीये? श्रीमंती कमवण्याच्या दिशेनं आपली वाटचाल असते, मोठं होण्याच्या दिशेनं आपली वाटचाल असते, बंगला बांधण्याच्या दिशेने आपली वाटचाल असते, काहीतरी प्रगती करण्याच्या दिशेने, संसार वाढवण्याच्या दिशेने आपली वाटचाल असते. पण आपले त्या ठिकाणी आपले विचार, आपली परमार्थिक त्या ठिकाणी ही प्रगती, आपलं कल्याण भगवंताच्या दृष्टीने, त्याच्याकडे जाण्याच्या दृष्टीने ही वाटचाल आपली का नसते माहिती? का नसते? जसं संसारासाठी एवढं धावपळ करताना मायबाप, तसं आपल्या स्वतःच्या कल्याणाकरता तरी धावपळ केली पाहिजे. आयुष्यभर संसार करा पण कल्याण होत नाहीये. संसार म्हणजे कल्याण नाहीये, लक्षात ठेवा. संसार म्हणजे सुख नाहीये. संसार म्हणजे आपल्याला भगवंताने दिलेलं ध्येय नाहीये, लक्षात ठेवा. नाहीये. संसार फक्त माध्यम आहे. संसार फक्त जे इंद्रिय आपल्याला त्रास देतात मायबाप, त्या इंद्रियावर त्या ठिकाणी आपलं नियंत्रण मिळवण्याकरता संसार आहे. एवढ्याकरता संसार आहे. हे इंद्रिय शांत बसत नाहीये, स्थिर बसत नाहीये. या इंद्रियाने स्थिरता प्राप्त व्हावी म्हणून संसार आहे. संसार हे भगवंतापर्यंत जाण्याचं माध्यम नाहीच आहे मायबाप. आयुष्यभर संसार करा, आयुष्यभर संसार करा, तो आनंद, ते कल्याण, ते सुख भगवंताची प्राप्ती नाहीये मायबाप. संसार करणं हे पाप नाहीये, पण संसार मनात ठेवणं हे मात्र पाप आहे. संसार करणं पाप नाही सांगितलं माझ्या संतांनी, माझ्या पुराणानं, पण तो संसार मनात ठेवणं मात्र पाप सांगितलंय. बघा ना, जी माणसं संसार घेऊन इथं आली ना, त्यांचं कथेत लक्षच नसतं मायबाप, नसतं लक्ष. जी माणसं संसारासोबत घेऊन येतात, मायासोबत घेऊन येतात, सर्व घरदार सोबत घेऊन येतात, सर्व घरदाराचं प्रेम सोबत घेऊन येतात, नव्हे किंबहुना संसारासोबत घेऊन येतात, त्यांना कथेत लक्ष लागत नाही. इकडे तरी पाहतील, तिकडे तरी पाहतील, वर तरी पाहतील. आणि कथा झाल्यानंतर जर विचारलं ना, कशी कथा झाली, बाई चांगली झाली, पण काही लक्षात नाही राहिली माझ्या. का? संसार काहीच करू देत नाही मायबा, काही करू देत नाही. संसार हा संसाराच्या ठिकाणी ठेवावा आणि परमार्थ हा परमार्थाच्या ठिकाणी. आनंद जर प्राप्त करायचा असेल मायबाप, तर संसार थोडा बाजूला ठेवा. इथे येत असताना संसार बाजूला ठेवा आणि आज इथं आल्यानंतर फक्त भगवान शिवांच्या चरित्राचा, या सत्संगाचा, या भजनाचा, या संकीर्तनाचा आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न करा. निश्चित तुम्हाला नवजीवन प्राप्त झाल्याशिवाय राहणार आणि नवचैतन्य प्राप्त झाल्याशिवाय तुमचा आत्मविश्वासामध्ये तो आत्मविश्वास प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मायबा. मी हे सत्य सांगतोय, मी सत्य सांगतोय.
हे 7 दिवसाचं जीवन जगणं हे खरं जीवन आहे मायबाप, हे खरं जीवन आहे. खरं तर आपण आता हे 7 दिवस खरं जगणार आहे. या जगण्यामध्ये खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. भगवान शिवांची कथा श्रवण करत असताना त्याला डोळ्यासमोर घेऊन ही कथा श्रवण करा मायबाप. मी खोटं नाही बोलणार आहे, मला आनंद तुम्हाला प्राप्त करून द्यायचा आहे. परत आयुष्यामध्ये केवढंही दुःख तुमच्या आयुष्यामध्ये आलं ना मायबाप, जसं एका पायामध्ये एका उडीमध्ये समुद्र त्या ठिकाणी पार करून जावं, ती परिस्थिती तुमची होईल. दुःख कोणाला चुकत नाहीये, संकट कोणाला चुकत नाहीये, व्याधी कोणाला चुकत नाहीये मायबाप. हे आपल्या कर्मानुसार, आपल्या प्रारब्धानुसार हे आपल्या नशिबामध्ये आहेच आहे, चुकत नाहीये कोणाला. पण तरीही मायबाप सत्संगाची जोड असेल, परमार्थाची जोड असेल, भगवंताचे सानिध्य असेल मायबाप, केवढंही संकट असो पण चुटकी सरशी मायबाप ते पार होऊन जातं. याकरता भजन आहे आणि याकरता सत्संग आहे आणि याकरता कथा आहे मायबाप, याकरता कथा. संकट चुकणार नाही, पण आल्याला संकट सहज निघून जावं, याकरता कथा आहे. मी असं म्हणणार नाहीये की कथा श्रवण केल्यानंतर संकट दुःख येणार नाहीये, असं नाहीये मायबाप. येणार पण आलं तरी कधी येईल आणि कधी जाईल. मायबाप माझ्या भोलेनाथांची कथा प्रत्येक संकटाला मात करण्याची ती शक्ती, ती आत्मविश्वास माणसाला ती प्रगट करून देते. याकरता कथा श्रवण करायची. कारण संकट असा माणूस नाही की त्याच्या जीवनामध्ये संकट प्राप्त होत नाही, दुःख प्राप्त होत नाही. प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला व्याधी आहे. असा माणूस नाहीये की तो दुःखी नाही मायबाप. असा व्यक्ती नाहीये की तो दुःखी नाहीये, त्याच्या पाठीमागे संकट नाहीये, व्याधी नाहीये. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःखी मायबाप. लहान असेल, मोठा असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, सगळ्यांच्या पाठीमागे दुःख आहे, संकट आहे, व्याधी आहे. दुःखानं आणि आपल्या कर्मानं कोणालाही सोडलेलं नाही. मग तो हरिभक्त असेल, तो कथाकार असेल, तो श्रोतेमय कोणीही असेल, दुःख कोणाला सोडत नाहीये. आणि आतापर्यंत कर्मानं प्रारब्धाने कोणाला सोडलेलं नाही. कर्म हे बलवंत, लक्ष ठेवा. म्हणून कधीही भगवंताला दोष नाही द्यायचा की आम्ही एवढं देवाचं करतोय, रात्रंदिवस आम्ही भजन करतोय, रात्रंदिवस आम्ही टाळ वाजवतोय, पण आमच्या आयुष्यामध्ये काय दुःख आहे, काय संकट आहे. बाबा, केलेले कर्म भगवंताला चुकले नाहीत. आपण आलोयच हे कर्म भोगण्याकरता, प्रारब्ध भोगण्याकरता. म्हणून दुःखाला कधी दुःखी व्हायचं नसतं मायबाप. आपलं सत्कर्म करत राहा, आपले चांगले कर्म करत राहा, निश्चित योग आल्याशिवाय राहणार. जेवढा वेळ भेटेल म्हणून आपल्या सुखाकरता, आपल्या कल्याणाकरता, आपल्या आत्मिक समाधानाकरता, जीवनामध्ये नवचेतना त्या ठिकाणी सकारात्मक विचार प्रगट होण्याकरता ही कथा, हे शिवमहापुराण अत्यंत महत्वाचं आहे. मग किती वेळ श्रवण करावं? महाराजांनी काय सूट दिली मायबाप, काय उपकार केले श्री व्यासजी महाराजांनी आपल्यावर. किती उपकार करावे, किती करावे. अरे मर्यादेच्या पलीकडे त्या ठिकाणी समाजाच्यासाठी श्री व्यासानं उपकार केलेत. नाही 7 दिवस मिळाले ना महाराज, 6 दिवस जमेल. अरे जाऊ दे, नाही 6 दिवस जमले तर 5 दिवस आला तरी खूप झालं. नाही 5 दिवस आला तर निदान 4 दिवस आला तर खूप झालं. 4 दिवस नाही आला तर 3 दिवस, नाही 2 दिवस. महाराज म्हणतात अरे जाऊ दे 2 दिवस, जाऊ दे 4 दिवस, 1 दिवस जाऊ दे.
1 तास जाऊ दे, पण शिवमहापुराण त्या माणसाचं असं कल्याण करते. अरे जाता 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 सहज मंडपासमोर जाता जाता सहज एखादा शब्द त्याच्या कानावर पडला तरी त्याचं उद्धार आहे मायबाप. सहज जाता जाता सांगितलंय. मुहूर्तमो वा तदर्थं वा क्षणं चैवा हे शृण्वन्ति पुराणं तन्न तेषां दुर्गति भवेत्. हे शृण्वन्ति पुराणं तन्न तेषां दुर्गति भवेत्. आहा, काय सुंदर, काय 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 किती चान्स देव मायबाप. अजून काय उपकार करायचे आहेत, अजून किती उपकार करायचे आहेत. काय सांगितलंय? मुहूर्तं वा तदर्थं वा क्षणं च वा. अरे जाऊ दे रे, एक जाता जाता एक क्षण एक मुहूर्त जर कानावरही त्या ठिकाणी शिवमहापुराणातला एकही शब्द पडला तरी त्या ठिकाणं तेषां दुर्गती भव, सर्व येणाऱ्या अडचणी मात्र त्याच्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे शिव महापुराण आहे मायबा. हा सत्संग आहे, अलौकिक आहे, अलौकिक आहे. भोलेनाथाचं नाव आणि कथा ही दोन्ही सुद्धा कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणारे मायबाप. अलौकिक गोड कथा आहे, माझ्या मायबापांची गोड कथा आहे. म्हणून शिवमहापुराण हे अमृत समान असणारं सांगितलं आहे. स्वर्गातल्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ ही कथा हे शिवमहापुराण आहे. अमृतपान केल्यानंतर मुक्त किंवा मेलेला माणूस जिवंत किंवा अजर अमर होऊ शकतो, पण कथा अमृताने, शिवकथा अमृताने संपूर्ण कुल अजर अमर होत आहे हे शिवमहापुराण सांगत आहे. किती अलौकिक कृपा शिवमहापुराणाने केली मायबाप. म्हणून शिवमहापुराण विशेष रूपाने श्रवण केली पाहिजे, निश्चित श्रवण केली पाहिजे, निश्चित श्रवण केली पाहिजे. सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः. सुंदर सुंदर सांगितलंय. म्हणून विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता, वायू संहिता, या 12 संहिता हे अलौकिक 24,000 श्लोकात्मक हे शिवमहापुराण होतं मायबाप. पण येणाऱ्या युगामध्ये लोकांकडे 7 दिवस शिल्लक राहणार म्हणून 7 संहिता हे छोटासा हे पुराण निर्माण केलंय. शिवमहापुराण हे वेदांताचं सार म्हटलं गेलं मायबाप. किती सांगावं महात्म्य, किती सांगावं. म्हणून माणसाचं जीवन मुक्त करणारं हे शिवमहापुराण कथा आहे, शिवमहापुराण कथा आहे. म्हणून मायबाप या कलियुगामध्ये अत्यंत फलदायी ठरलेले हे शिवमहापुराण कथा आहे. पण हे श्री सूतजी महाराज शिवमहापुराण श्रवण केल्याचे अनेक काय काय फायदे ते आम्हाला सांगा. श्री सूतजी महाराज म्हणतात, तुम्हाला फायदे सांगत नाहीये, मी तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण सांगतोय. माझ्या भगवान शंकराचं शिवमहापुराण श्रवण केल्याचा काय फायदा आहे. हे सुंदर चरित्र, गोड कथा श्री सूतजी महाराज आज श्री शौनकांना सांगतात. पण कथेला प्रारंभ करण्यापूर्वी एकदा हर हर, जरा जोरात म्हणा, हर 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 हर. क्या बात है.
एक सुंदर पुरातन इतिहास त्या ठिकाणी श्री सूतजी महाराज सांगतात. आसीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बला दरिद्रो रस विक्रेता वेद धर्म परांगमुख वेद धर्म परांगमुख वेद धर्म परांगमुख. ऐका मायबाप ऐका. फार सुंदर हा इतिहास श्री सूतजी महाराज सांगतात की शिवपुराण श्रवण केल्याचं काय महान फळ आहे. आसीत किरात नगरे, एक सुंदर असं गाव होतं किरात नगर मायबाप. या गावामध्ये कोणी सज्जन व्यक्ती नव्हता. नाही मायबाप. विचित्र माणसं या गावामध्ये जन्माला आलेली होती. विचित्र माणसं, कोणी सज्जन नव्हतं. गावामध्ये एक सज्जन असेल तर संपूर्ण गावात तो सुसज्जित बनवतो. लक्षात ठेवा, सुसंस्कारित बनवतोय. आपल्या गावामध्ये एक तरी पवित्र माणूस असावा, सज्जन असावा, सदाचारी असावा, विचारी असावा, हरिभक्त असावा, शिवभक्त असावा. तो संपूर्ण गावाचं कल्याण करतो मायबाप. सुसंस्कृत गाव करतोय. एक तरी माणूस सज्जन गावामध्ये असावा. पण हे जे किरात नगर होतं ना, त्या गावामध्ये एक सुद्धा सज्जन व्यक्ती नव्हता. एवढं दुर्जन असणार हे गाव होतं मायबाप. पण त्या गावामध्ये ज्ञानानं दुर्बल असणारे त्या ठिकाणी सगळी व्यक्ती होती. अज्ञानी होते मायबाप. आपलं गाव कसं असावं हे चरित्र सांगताय. अज्ञानी माणसं होती, सर्वच जण होते. दुर्बलता म्हणजे नासमज. लक्षात ठेवा. काय? ब्राह्मणो ज्ञान दुर्बल. दुर्बल म्हणजे नासमज. ज्याला समज नाहीये, ज्याला काही कळत नाहीये, काय बोलावं, कसं वागावं, त्याला नासमज म्हणतात. काही समजत नाहीये त्याला. आणि ही सगळी नासमज असणारी व्यक्ती, ही माणसं संपूर्ण एका गावात होते. जीवन फार कमी रे मायबाप, फार कमी आहे. जीवनामध्ये समजूतदारी असणं अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. फार कमी जीवन आहे आपलं, फार आयुष्य कमी आहे आपल्याकडे. जीवनामध्ये फार समजूतदारी असणं फार महत्वाचं आहे. श्रोते मायबाप, दुर्बल म्हणावं तरी कोणाला? आपण म्हणतो ज्याला हात पाय नाही तो दुर्बल आहे, ज्याला कान नाही तो दुर्बल आहे, ज्याला डोळे नाही तो दुर्बल आहे, ज्याला पाय नाही तो दुर्बल आहे. किंवा एखाद्याची परिस्थिती अत्यंत बिकट असेल तो दुर्बल आहे. नाही मायबाप, नाही नाही नाही. हे माझं शिवपुराण याला दुर्बल म्हणत नाहीये की ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला कान नाही, ज्याला डोळा नाहीये, ज्याला बोलता येत नाही, वाणी नाहीये, किंवा एखाद्याची परिस्थिती अत्यंत बिकट हालाकीची असेल तो दुर्बल आहे. नाही, शास्त्रानं याला दुर्बल नाही म्हटलं गेलंय. शास्त्रानं दुर्बल म्हटलं गेलं की ज्याच्याकडे पवित्र विचाराची कमी आहे तो दुर्बल आहे. ज्याच्याकडे सकारात्मक विचाराची कमी आहे तो दुर्बल आहे. ज्याच्याकडे समजूतदारपणा नाहीये तो दुर्बल आहे. ज्याला समज नाहीये तो दुर्बल आहे मायबाप.
ज्याला सत्संग काय आहे हे कळत नाहीये तो दुर्बल आहे. ज्याला भगवान लोकेश्वर काय आहे त्याचा काय अनुभव आहे तो दुर्बल आहे. ज्याच्या जीवनामध्ये कधी सत्संग त्याला कळला नाही, तर्क वितर्काचं जीवन त्याचा अख्खा आयुष्य जात आहे तो दुर्बल आहे. ज्याच्याकडे विचाराची कमी आहे, ज्ञानाची कमी आहे, तो दुर्बल म्हटलं गेलं माहिती. तो दुर्बल आहे, तो दरिद्री म्हटलं गेलाय. आणि या दुर्बल बुद्धीची माणसं आज त्या किरात नगरामध्ये होती मायबाप. आणि त्यामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. काय नाव? देवराज. नाव फार सुंदर आहे, पण वागणं फार विचित्र होतं, बोलणं फार विचित्र होतं मायबाप. पण देवराजाचे आई वडील आहे ना फार सज्जन माणसं होती. त्या देवराजाचं वागणं बोलणं फार विचित्र पद्धतीनं होतं. दरिंद्रो रस विक्रेता वेद धर्म परांगमुखम. ज्ञान दुर्बल होती, पण मायबाप याच्या पुढचे लक्षण त्या ब्राह्मणाचे असे होते की तो दरिद्रो रस विक्रेता. तो काय करत होता? मद्यपान विकत होता, रस विकत होता. रस म्हणजे ऊसाचा रस नाही बरं का. रस म्हणजे ऊसाचा रस विकत नव्हता. तो मद्यपान विकायचा मायबाप. अनेक लोक त्यानं व्यसनाधीन केले होते. अनेक वेद धर्मापासून, सत्संगापासून, या ज्ञानापासून, परमार्थापासून हा विभक्त ही माणसं होती मायबाप, विभक्त होती. ब्राह्मणाचं कर्तव्य सांगितलं, ब्राह्मण असावा कसा. धर्माचं ग्रंथाचं गायन करणं हे ब्राह्मणाचं कर्तव्य मायबाप. धर्मग्रंथांच्या सुंदर कथा समाजाला वर्णित करणं हे ब्राह्मणाचं काम आहे. धर्माची स्थापना करणं, सुंदर मार्गदर्शन समाजाला करणं हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. पण तो ब्राह्मण असून सुद्धा मायबाप अधर्म करायचा. मद्यपान करायचा रे तो, मद्यपान करायचा. ज्ञानानं दुर्बल होता तो, विचार नव्हता. अनेकाचं जीवन उद्ध्वस्त करणारा हा देवराज ब्राह्मण होता. आई वडिलांना अतिशय दुःख होत होतं मायबाप, अतिशय दुःख. त्या देवराजाला जवळ घ्यावं, मस्तकावर हात फिरवा, म्हणा बाळा हे माझ्या लेकरा आहे, माझ्या सोन्या, माझ्या राजा, नको रे नको रे नको रे. अरे तू असा वागतोय ना, तुझ्या अशा वागण्याने या समाजामध्ये आमचे मान आम्हाला खाली घालून चालावं लागतं रे, नको रे. फार मोठ्या अपेक्षानं तुला आम्ही मोठं केलं रे, फार वाढवलं रे. तुला मोठं करण्यामध्ये आम्ही कुठं कमी पडलो का रे? सांगणार आहे, कमी पडलो का? सांगणार आहे. तुला मोठं करण्यामध्ये, संस्कार देण्यामध्ये कुठं आम्ही कमी पडलो का रे? सांगणार आहे. तुला मोठं करण्यामध्ये काय अपेक्षा होत्या, काय स्वप्न होते रे? जगात ते संपूर्ण आई वडील मुलाला ज्यावेळेस मोठं करतात तर मायबाप फार मोठ्या अपेक्षानं मोठं करत असतात. लक्ष ठेवा रे, फार मोठी अपेक्षा असते. निदान म्हातारपणाची आंधळ्याची काठी माझा मुलगा राहील, सांभाळेल. म्हातारपण हे सगळ्यांना मायबाप, म्हातारपणाच्या यातना आहे सगळ्यांना आहे. पण कुठंतरी काहीतरी मदत होईल मायबाप, काठीचा आधार होईल म्हणून समाज मुलाची अपेक्षा करतोय, मुलाची अपेक्षा करतोय. मुलाला वाढवण्यामध्ये कोणताही बाप, कोणत्याही आई त्या ठिकाणी यत्किंचित सुद्धा मागे पुढे पाहत नाहीये. मुलाला सांभाळत असताना रात्रंदिवस कष्ट करतात. तहानमुखीची त्या ठिकाणी आठवण होत नाही रे, उन्हाची आठवण होत नाही. लेकरं करतात, प्रत्येक आई वडील कष्ट करतात, मेहनत करतात. आणि विशेष म्हणजे अपेक्षा नाहीये मुलाचं चांगलं व्हावं, ही अपेक्षा आई वडिलांची असते. कुठेतरी समाजामध्ये माझ्या मुलानं आमचं नाव काढावं,
प्रतिष्ठा प्राप्त करावी, मुलगा गुणवान निघावा, मान सन्मान त्याला मिळावं, ही प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते रे. पण दुर्दैव आणि संचित तसं होत नाहीये. अनेक आई वडिलांना मुलांना सांभाळून सुद्धा आयुष्यभर त्यांच्या डोळ्यातलं पाणी त्या ठिकाणी आटत नाही रे. आणि मुलाचंही दुःख असं आहे, संततीचं दुःख असं आहे की जगाला सांगता येत नाही. माईबाप काय सांगावं. जो बाप प्रतिष्ठा प्राप्त करून गल्लीमध्ये जात असताना प्रत्येकाने नमस्कार रामराव जय हरी कराव रे, आणि त्याच बापाचा मुलगा जर त्या ठिकाणी वाम मार्गाला जात असेल, संस्कार नसेल, विचार चांगले नसेल, तर त्या व्यक्तीने जर लोकांना सांगितलं की माझा मुलगा असा वागतोय, कोण ऐकून घेणार आहे. अरे लोकांमध्ये मान उंच करून तुम्ही फिरवता, पण स्वतःचा मुलगा मात्र वाईट मार्गाला जाता. समाज काय आहे? समाज फक्त त्या ठिकाणी बोट ठेवतो. मायबाप लक्षात ठेवा, समाज समजूतदारपणा घेणारच नाहीये. वर्षभर तुम्ही सत्कार्य करा, पण एक दिवस जर चुकला ना तर वर्षभर केलेलं सत्कार्य, चांगलं बोललेलं, चांगलं वागलेलं लोक लक्षात ठेवत नाहीये, पण एक दिवस चुकलेलं मात्र लोकांच्या लक्षात राहतं. हा समाज आहे. समाजाच्या चांगलं लक्षच बसत नाहीये, तिकडे दृष्टिकोनाकडे नाहीये. पण वर्षातून एक चूक झाली ना मायबाप तर चांगलं वागलेलं लोकांच्या लक्षात राहत नाहीये. हा समाज आहे. मायबाप, मी कथेचा प्रवास करत असताना मी समाजाचा विचार कधीच केला नाही की माझी कथा समाजाला आवडावी, मला तारीख मिळावी. हा भ्रम सोडून द्या तुमच्या मनातला. मी तुमच्याकरता कथा करत नाहीये. मला माझं आत्मिक समाधान, माझ्या भोलेनाथांचं चरित्र, मला त्या चरित्राने मला कसं समाधान प्राप्त होईल, या चरित्राने माझा भोलेनाथ कसा प्रसन्न होईल, या चरित्राने माझं मन, माझं अंतःकरण कसं द्रवित होईल मायबाप, या चरित्राने 7 दिवस मलाही भगवंताचं कसं दर्शन होईल, या दृष्टीने माझी वाटचाल असते मायबाप. या दृष्टीने जे व्यासजी सांगणार आहेत त्या दृष्टीकडे, त्या शब्दाकडे माझं लक्ष असतंय. तुम्हाला आवडणारी कथा हे मी सांगू शकत नाही. तुमची आवड, तुमच्या इच्छा मी नाही पुरवू शकत. पण निश्चित मायबाप भगवंताविषयी आवड निर्माण होईल. तुमचं मनोरंजन होणार नाहीये, पण आयुष्याचं कल्याण होईल अशीच कथा मी सांगेल मायबाप. या कथेकडे माझं जास्त लक्ष आहे. माझी कथा लोकांना फार आवडावी, लोकांनी टाळ्या वाजवाव्या, वा क्या बात आहे, महाराजांनी खूप सुंदर कथा केली, पुढच्या वर्षी हा नको, तुमची स्तुती नकोच आहे मला. मी स्तुतीप्रिय माणूस नाहीये मायबाप. मला समाजाची स्तुती नको आहे, कारण स्तुती माणसाला फार फार आत्मविश्वासापासून शून्य करते मायबाप. स्तुती नको आहे. कधीही माणसाने स्तुतीप्रिय किंवा आपलं नाव कोणी घ्यावं याची अपेक्षा कधीच करू नका. लक्षात ठेवा, स्तुती माणसाच्या प्रगतीला हे विघातक आहे. स्तुतीनं माणसाची प्रगती थांबल्या जाते मायबाप. स्तुतीनं आत्मविश्वास हारल्या जातो मायबाप. स्तुतीनं वाटचाल थांबल्या जाते. म्हणून समाजाची स्तुती नको आहे, नकोय समाजाची. बास, ही कथा तुम्हाला आवडू किंवा ना आवडू मायबाप, जर ही माझी कथा आज ज्या भगवंताचं त्या ठिकाणी या पुण्यनगरीवर, या पुष्पावती या पवित्र ठिकाणावर ज्यांचं आगमन झालं ते लोकेश्वर भगवान, नंदिकेश्वर भगवान, श्री कश्यपजी भगवान, श्री गणेशजी भगवान, माता पार्वती, माझे भैरवनाथजी यांना आवडली. माझी कथा साक्षात झाली मायबाप. बास, कथा करणार आहे मी, पण माझ्या भगवंता करता करणार आहे, तुमच्या करता नाही. पण भगवंता करता कथा करत असताना तुम्ही सुद्धा सामील व्हा मायबाप, सामील व्हा. निश्चित ही कथा आपल्याला तिथपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. एक बार हर हर, जोर से बोलिए हर हर, थोडं जोरात म्हणा हर हर. दुःखी झाले ते आई वडील, दुःखी झाले मायबाप.
हजारो समाजाने त्या देवराज ब्राह्मणाला समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नाहीये. शेवट देवराज ब्राह्मणाचे आई वडील हे भगवंताचे परमभक्त होते, भगवान शिवाचे परमभक्त होते. विचार करू लागले, कुठंतरी आपण आपल्या संचितामध्ये आपण पाप केलं असेल, आपल्या प्रारब्धामध्ये कुठंतरी वाईट कर्म घडलं असेल, आणि त्यामुळे हा मुलगा जन्माला आला असेल. मायबाप लक्षात ठेवा, पुत्र पुण्याईमुळेही प्राप्त होतोय आणि पुत्र पापामुळेही प्राप्त होतोय. ऐकताय ना सगळे? पुत्र पुण्याईमुळेही प्राप्त होतोय आणि पुत्र पापामुळेही प्राप्त होतोय. कुठंतरी त्या ठिकाणी त्या पांडववंशामध्ये त्या पंडूराजानं पुण्य केलं असेल म्हणून 5 पांडव जन्माला आले. कुठेतरी धृतराष्ट्रानं पाप केलं असेल म्हणून कोण? दुर्योधन जन्माला आला. हे महाभारतातलं वाक्य विदुरांचं अतिशय अलौकिक आहे. विदुर हुशार होते, विदुरनीती अलौकिक आहे. हे विदुरांचे शब्द, विदुरजी सतत धृतराष्ट्राला म्हणायचे, हे धृतराष्ट्र, किती अधर्म करताय, किती अधर्म करताय, थांबवा. आणि मी सतत सावध करतोय, जो दुर्योधन आलाय ना, तो हे तुमचं पापच जन्माला आलंय. हा दुर्योधन जो जन्माला आला, हे तुमचं केलेलं पाप जन्म घेत आहे. माणसाचं केलेलं पाप सुद्धा पुत्राच्या रूपानं जन्म घेत आहे. मायबाप लक्षात ठेवा. संचित फार फार विचित्र आहे. संचित पाप विनाशन लिंगाष्टक मधला हा श्लोक आहे मायबाप. संचित पाप विनाशन लिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंग. हे संचित आहे आणि संचिताचा हिशोब माझ्या देवाकडे असतो. लक्षात ठेवा. आपण कितीही कर्म करा, कितीही पाप करा, पण ज्या भगवंताकडे पेन नाहीये, ज्या भगवंताकडे वही नाहीये, डायरी नाहीये, काहीच नाहीये, पण तरीही सूक्ष्म पद्धतीचं आपण कुकर्म केलं तरी हिशोब त्या ईश्वराकडे असतो. लक्षात ठेवा. ना त्याच्याकडे पेन आहे, ना त्याच्याकडे डायरी आहे. पण तरीही प्रत्येक कुकर्माचा हिशोब, सूक्ष्म पापाचा हिशोब सुद्धा त्याच्याकडे आहे. आणि याचे साक्षी आपल्या पापाचे 2 व्यक्ती आहेत. एक सूर्य, चंद्र, हवा, पाणी. माणसाला वाटतंय मी जे पाप करतो ना, हे फक्त मलाच माहिती आहे. नाही माहिती. चांगल्या कर्माचाही हिशोब त्या भगवंताकडे आहे आणि वाईट कर्माचाही हिशोब त्याच्याकडे आहे. सगळ्या कर्माचा हिशोब त्याच्याकडे मायबाप. आणि माणूस जन्माला जो येतोय ना, ते कर्म, चांगले कर्म, वाईट कर्म सोबत घेऊन येतोय मायबाप. पण तरीही मायबाप स्वतःला, हे देवराज ब्राह्मणाचे आई वडील धीर देतात की काही घाबरण्याचं काम नाही. कारण संसार म्हटल्यानंतर थोडं पाप झाल्याशिवाय राहणार नाही. ऐकताय ना सगळे? आपण सगळे संसारिक आहोत, प्रापंचिक माणसं आहोत. संसार म्हटल्यानंतर एक सांगू का, असा माणूस नाही इथे आलेला की त्याच्याकडून पाप होत नाहीये. असा व्यक्ती नाहीये, असा जीव नाही की त्या जीवाकडून पाप होत नाहीये. मायबाप प्रत्येकाकडून पाप होतंय, प्रत्येकाकडून पाप होतंय, होणारच पाप. आकाशातून येणारा थेंब जर धरतीवर पडला, एवढा शुद्ध थेंब, एवढा अमृत समान थेंब, तो पवित्र थेंब, पण धरतीवर पडल्यानंतर मलिन होणारच मायबाप. धरतीवर आकाशातला एवढा पवित्र थेंब आहे, तो पवित्र थेंब आहे, अमृत समान तो थेंब आहे,
पण धरतीवर पडल्यानंतर मलिन झाल्याशिवाय राहणार नाही आहे. पण काही प्रारब्ध कर्म चांगलं असतं की त्यांना ते समुद्रात पडतात, गंगेत पडतात. ते भाग्यवान म्हणावं मायबाप, भाग्यवान म्हणावं. पण धरतीवर पडल्यानंतर तो मलिन होणार. तसं संसारात पाऊल ठेवल्यानंतर पाप हे होणारच. घाबरण्याचं काम नाही. पापाकडे लक्ष नका देऊ मायबाप. हे पाप मी केलंय, ते पाप मी केलंय, माझ्याकडून पाप झालंय, या पापाचा विचार न करता हे पाप धुवून कसं जाईल हे याचा विचार करावा. आज माझ्या शर्टाला, माझ्या कपड्याला डाग लागलाय, डाग लागलाय, कसा लागला, कुठून लागला, हा विचार केल्यापेक्षा मायबाप विचार करून तो डाग निघल्या जाणार नाहीये, नष्ट होता कामा नाहीये, नाही होणार. त्या डागाचा विचार करून कुठं लागला, कसा लागला हा विचार करायचा नाहीये, तो निघेल कसा हा विचार करा. हे महत्वाचं आहे. तो विचार करून डाग संपल्या जाणार नाही. लागलाय ना, लागू द्या, पण आता काढायचा कसा हे महत्वाचं आहे. तर डाग पुसल्या जाईल. मागच्या केलेले कुकर्म, हे वाईट कर्म, त्याचा नका विचार करू. आता जीवन कसं जगायचं आहे, माझ्यात काय बदल करायचा, माझ्या विचारामध्ये, माझ्या वागण्यामध्ये, ते महत्वाचं आहे मायबाप. त्याचा विचार करा. माणसं सहज आम्हाला जीवनामध्ये भेटतात रे महाराज. काय आता कुठं माळी घालावं, आम्ही आयुष्यभर पाप केलंय, आयुष्यभर त्या ठिकाणी असं वागलो, तसं वागलो, थोड्या करता कशाला माळ घालावं. माणसं बोलून जातात, अरे बाबा कोणत्या राजाने 1 तासामध्ये उद्धार केला होता? खटवांग राजानं. अरे आयुष्याचं नाही बाबा, पण खटवांग राजाचा उद्धार हा 1 तासात झाला होता. मागच्या कर्माचा विचार करू नका. पुढे कसं राहायचंय, पुढे कसा बदल करायचा याचा विचार करा मायबाप. अरे वाल्या कोणी एवढी पाप केली मायबाप, ते पाप आता आपल्याच्यानं होणं शक्य नाहीये आणि तेवढे पापी आपण नाहीच आहे. किती पाप होतं वाल्या कोळ्याचं, किती पाप होतं. आलेल्या माणसाला मारावं, तोडावं, त्याच्याजवळचं सर्व धन लुबाडून घ्यावं मायबाप. एवढं पाप त्या वाल्यानं केलं होतं. तेवढं पाप तर आपण केलं नाही ना. केलं तेवढं पाप आपण? बोलत चला ना, नाही केलं. अरे तेवढे पापी आपण नाहीच आहे मायबाप. जर एवढे त्या ठिकाणी समुद्रासारखे पाप ज्या वाल्याकडून होत असेल आणि तरीही वाल्याचा वाल्मिक होत असेल तर आपला का उद्धार होणार नाही मायबाप? आपला का उद्धार होणार नाही? माणसाने हे विचार करणं महत्वाचं आहे. जीवन बदललं पाहिजे, विचार बदलले पाहिजे, आयुष्य बदललं पाहिजे. आणि एक सांगू का, सतत अपडेटमध्ये माणसाने राहिलं पाहिजे. अपडेटमध्ये राहिलं पाहिजे, अपडेटमध्ये. हे महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. आज देवराज